नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. आज ना शिकारीचा दिवस आहे आणि तो कोणाचा म्हणजे आपल्या सत्याचा. कॉन्स्टेबल मंजूमध्ये आपण आलो आहोत आणि आता त्या दोघांचंही लग्न फायनली होत आहे. मंजू आणि सत्या ते खूप सुंदर दिसतात आणि ते थकलेले सुद्धा आहेत. स्टील ते आता आपल्यासोबत गप्पा मारायला आहेत इथे. सो कसे आहात पहिलं? मस्त. तू कशी आहे? मी मस्त. मस्त मस्त एक नंबर. तू कशी आहे? मस्त आहे. फायनली तुमचं लग्न होत आहे. तुमच्यामध्ये एकदम इमोशन्स असे भरून आले असतील आणि आता म्हणतात ना एकदम ते सज्ज झालात तुम्ही दोघांनी. ते असं शिकारीचा दिवस असं लिहिलंय तिकडे, त्याचं रिझन काय आहे? सत्या साताराचा वाघ आहे, त्यामुळं वाघाची शिकार आता वाघमाऱ्यांनी केली आहे, त्यामुळे शिकारीचा दिवस लग्नाला म्हणलं गेलंय. मी असं म्हणणार होते एका वाघाची शिकार केली. मी अरे मी नाही, मी वाघमारे आहे. वाघमारे आहे. मी वाघ आहे तर ती वाघ मारे आहे, तो मारून टाकलं. मग काय म्हणतोय तो, खरंच आहे का ते? मग बरं, तू तुझ्या लुक बद्दल काय सांगशील? तू खूप जणांना सांगितलं असेल, बट मला तुझा एक एलिमेंट ऐकायचा, तू खूप तुला आवडला. मला साज आवडलाय, ओके. कारण मला साज खूप आवडतो आधीपासूनच. माझ्याकडे 2-3 असतील वेगवेगळ्या प्रकारचे, पण हा आवडलाय मला. हा प्रॉपर त्यांनी लुकला जाईल असं बनवून घेतलाय, त्यामुळे मी सांगेन की साज आवडतो मला. खूप सुंदर वाटतो ॲक्च्युली. कारण ज्वेलरी थोडी वेगळी आहे आणि तुझी जेव्हा एंट्री झाली तर सगळे असे आम्ही जे रिपोर्टर्स बसलेलो होते असं झालेलं, अरे किती वेगळी दिसते. कारण पिवळी साडी कॉमन असते, पण आज जरा वेगळा कलर आणि ज्वेलरी पण प्रॉपर महाराष्ट्रीयन आहे. गळ्यात म्हणशील तर थोडं त्याला मॅच करण्यासाठी, वेस्टर्न देण्यासाठी जो काय केलाय, खूप सुंदर वाटतंय तुला. आमच्या डिझायनर्स किंवा कॉस्ट्युम डिपार्टमेंटची ही मेहनत आहे. मी सांगेन की त्यांनी व्यवस्थित प्रॉपर ठरवून कॉन्ट्रास्ट जो आम्हाला कलर दिलाय दोघांना, ती सगळी त्यांची मेहनत आहे नक्कीच. आणि ती मेहनत ॲक्च्युली सफल झाली आहे. मला तुझ्याकडून ऐकायचं आहे, कारण मुलांचं असं फार असतं की अरे आमच्याकडे काही वेगळं नवीन नाही आहे. स्टील तुला काय आवडलं तुझ्या लुकमधलं? ॲक्च्युली मराठमोळा लुक केलाय, जसं की सातारची कथा आहे आणि मराठी संस्कृती परंपरा. तर मराठमोळा लुक आहे. हिची नऊवारी साडी आहे, हे धोतर आहे आणि हे बांधलेलं धोतर आहे, हा बांधलेला फेट आहे, हे रेडीमेड काही नाही आहे. सो हीच त्यातली मजा आहे. आणि लुक म्हणजे मला अटायर छान वाटलं आहे. गोल्डन कलर जो आहे आणि युनिक कलर आहे आणि छान आहे. आणि हे जे जसं ती म्हणाली की कलर कॉन्ट्रास्ट जसं मॅच केलं आहे, सो आय लाईक इट. आणि ॲक्च्युली त्यामुळेच तू बरा हँडसम दिसतोयस. नाही नाही, खूप सुंदर, पण बरा असं चुकून आलं आहे तोंडामध्ये. नाही नाही, खूप सुंदर आणि हँडसम दिसतोयस मनापासून. अरे मनापासून मध्ये काही म्हणू नको तिकडे. मला इंटरव्ह्यू हवा त्याच्याकडे. तो म्हणेल जाऊ दे, आता हिला देत नाही इंटरव्ह्यू मी. ठीक आहे. असं एक प्रश्न विचारायचा होता की तुमचं नकारातून झालेलं लग्न ते होकारातून झालेलं लग्नचा प्रवास कसा आहे? बापरे, खूप खास खळग्यांनी भरलेला प्रवास. त्यातूनही सत्या मंजूला जे प्रेम होतं ते इंटरेस्टिंग आहे ऍक्च्युली. राहू दे कंटिन्यू. सगळ्यांचा विरोध, सगळं निगेटिव्ह, त्यातून एक पॉझिटिव्ह गोष्ट घडली. माझं आणि सत्याचं प्रेम, जे आता फायनली त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. शिकारीचा दिवस आज आहे. शिकारीचा दिवस. तुझा काय होता प्रवास? बरा होता माझा. ते ना चांगलं ते खरं विचारते की प्रवास कसा होता, किंवा ते एक असतं ना इमोशन्स अचानक चेंज झाले होते आणि आता अचानक चेंज झाले, त्यामध्ये तुला कुठे काही वेगळं जाणवलं का? जसं ही म्हणाले की खूप अडथळे आले, खूप अडचणी आल्या आणि पहिला सत्याला मंजूवर प्रेम झालं होतं आणि मग जसं प्रेक्षकांनी बघितलं, तिने तो नकार दिला आणि मग त्यासाठी कारणं होती तिने नकार का दिला. पण फायनली डेअरिंग करून तिनं तिचं प्रेम मान्य केलं आणि आता फायनली म्हणजे प्रेक्षक लिटरली शो सुरू झाल्यापासून त्यांची इच्छा आहे की सत्या मंजू कधी एकत्र येणार, यांचं लग्न कधी होणार. सो फायनली आता शिकारीचा दिवस आलाय आणि फायनली सत्या मंजूचं लग्न होतंय, ते पण मर्जीनं. मर्जीनं होतं ते महत्वाचं आहे. मी असं एक ऐकलंय की तुझे वडील बाहेर असतात आणि ते इथे रेग्युलर अपडेट असतं तुझ्या कामाबद्दल आणि तुझ्या सिरियलबद्दल, तुझ्या प्रत्येक गोष्टीबद्दल ते अपडेट असतात आणि ते तुला चुका आणि बरोबर ह्या गोष्टी तुला डिफरन्शिएट करून सांगतात. तर त्या बाबतीत तुला काय बोलायचं आहे? कारण ही खूप वेगळी गोष्ट आहे की वडील बाहेर आहे, स्टील ते अपडेट आहेत एवढे. हो, खूप वडील खूप प्रेम करतात माझ्यावर आणि त्यांच्या सपोर्टमुळेच मी ऑफकोर्स इथंपर्यंत पोहोचलो. जेव्हा शो सुरू झाला तेव्हाच त्यांनी सबस्क्रिप्शन घेतलं होतं सन मराठीचं आणि तेव्हापासून ते रोज म्हणजे 18 मार्च 2024ला पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला होता, तेव्हापासून आत्तापर्यंत रोज ते टेलिकास्ट बघतात न चुकता
आणि टेलिकास्ट झाल्या झाल्या मी शूटमध्ये असल्यामुळे ते मला फोन नाही करू शकत. आम्ही रात्री बोलतो जेव्हा माझा पॅकअप होतो तेव्हा. आईला पहिला ते फोन करतात तिकडून की अगं हे झालं, तुला ते बघितलंस का, मग त्यांचं ते कन्व्हर्सेशन होतं. मग ते तसे लांब आहेत फिजिकली, बट इमोशनली वी ऑल आर क्लोज. आणि खूप ग्रेटफुल आहे मी माझ्या पॅरेंट्ससाठी, आणि त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत आलो. ऍक्च्युली ना ही वेगळी गोष्ट वाटली मला की वडील बाहेर आहेत आणि ते बाहेर असलं ना एक टाईमचा इश्यू होतो आणि सगळ्या गोष्टींचा इश्यू होतो, तरी ते तुझ्यासोबत कनेक्टेड आहेत अजूनही. आणि ती खूपच मोठी गोष्ट आहे आणि ते एकदम भारी तुला फिलिंग वाटत असेल, अरे माझे अजूनही बघतात आणि सगळं सांगतात. कारण पॅरेंट्स फारसं असं कौतुक पण करत नाही आणि चुकाही सांगत नाही. त्यांनी कौतुक केलंच नव्हतं माझं इतक्या वर्षात. जोपर्यंत मी इथं पोहोचलो तर अजिबात कौतुक केलं नव्हतं. आता कुठेतरी त्यांना वाटतं की ठीक आहे, अभि अच्छा कर रहा है, ठीक ठाक कर रहा है, तो थोडं तारीफ कर देते. असं आहे ते. ह्याच्या आधी कधीच ते मला म्हणाले नाहीत की तू बेस्ट आहेस आणि हे आहेत. पण मला वाटतं आय डोंट नीड कॉम्प्लिमेंट्स. आय फील व्हेरी आय एम बेस्ट. या छान आहे. तुझे आई वडील किंवा तुझी फॅमिली, तुला बहीण भाऊ असतील, ते तुला जेव्हा त्यांनी तुला बघितलं फर्स्ट टाइम स्क्रीनवरती, त्यांची काय रिॲक्शन होती पहिली? आणि आत्ता तुला एवढं सक्सेस तू मिळवलंयस. कारण मी अजून एक गोष्ट ऐकली ज्याच्यामध्ये असं ऐकलं की जेलर म्हणजे जेल्समध्ये कैदींना आपली सिरियल दाखवली जाते आणि ते आवर्जून बघतात. इवन त्यांचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, हे सुद्धा मी ऐकले. त्या बाबतीत तुला काय बोलायचं आहे? हो, एक कॉन्स्टेबल आल्या होत्या सेटवरती. त्यांनी आधी ओळखून दिली की मी सुद्धा कॉन्स्टेबल आहे. तर ते सांगत होते महिला जेलमध्ये त्या काम करतात आणि 8 वाजले की सगळे कैदी त्यांच्या मागे लागतात की सन मराठी लावा, आम्हाला कॉन्स्टेबल मंजू सिरियल बघायचे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे की सगळ्या लोकांना आवर्जून इतकी सिरियल आवडते आणि ते बघतायत, आम्हाला प्रेम करतायत. ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. मग तुझ्या फॅमिलीची काय रिॲक्शन होती? प्रोमो जेव्हा आला आमचा पहिला प्रोमो सिरियलचा, त्यावेळेस माझ्या आईनं रडत मला फोन केला होता की करतेस ग तू, किती छान करतेस, आम्हाला वाटलं नव्हतं तुला हे जमेल किंवा, कारण त्यांनी ऑनस्क्रीन असं मला कधी बघितलं नव्हतं. मोठा असा माझा पहिला प्रोजेक्ट आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी नवीन होतं. आणि माझ्या बाबांचं किराणा मालाचं दुकान आहे, तर त्यांच्या वेळेत नाही बसत ही सिरियल, किंवा ते घरी उशिरा 10-11 वाजता जातात रात्री. तर जे कस्टमर आहेत आमचे रोजचे, ते येता जाता त्यांना सर आजचा एपिसोड बघा, तुमच्या मुलगीनं असं केलंय, आजचा एपिसोड बघा. तर छान वाटतं ऐकून की ओळखतायत मला, किंवा माझ्या बाबांना ओळखतायत आता. खूप छान वाटतं. ऍक्च्युली मुलीसाठी खूप मोठी गोष्ट आहे की बाबांकडे जाऊन कोणीतरी आपली कॉम्प्लिमेंट करतं आणि आपल्याला ते प्राऊड फील होतंय. आता तुम्ही दोघं जेव्हा एकमेकांना आता बाहेर आल्यावर लुक बघितला एकमेकांचा, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? ही सुंदर दिसते याच्या ऐवजी काहीतरी वेगळी कॉम्प्लिमेंट हवी, तू हँडसम दिसते याच्या ऐवजी कॉम्प्लिमेंट? ऍक्च्युली आम्ही काल एक सिक्वेन्स शूट केला ज्यात आमचा लुक झाला होता. ऑलरेडी एक आम्ही मास्टर केला, सो आम्ही कालच लुक बघितले एकमेकांचे. काल काय बोलली? कॉम्प्लिमेंट हवी मला. कॉम्प्लिमेंट म्हणजे तेच मराठमोळा लुक आहे आणि जे मराठमोळा अटायर आहे ते आम्हाला कॉम्बिनेशन खूप छान वाटलं, त्याच्यावरच आम्ही डिस्कशन केलं. सुकी काय कॉम्प्लिमेंट देत आहे? ठीक आहे, जाऊ दे, मी देते. का तू मुद्दामून करते? तू तर कुठे चांगली कॉम्प्लिमेंट मी ना हँडसम बोलली रे, मी तुला मी बोलली, हिने हे केलं. मी ऍक्च्युली ते बरा असं ते खूप मला घ्यायचं होतं, मला खूप छान आहे. तू नाही, मी खरंच मनापासून बोलते. मी एवढ्या लांब असं बोलायला येईन का? अरे पण मनापासूनच उत्तर देतो. नाही. ठीक आहे, पण एक छोटा गेम खेळूया. तुम्ही आता 1 वर्ष एकमेकांना ओळखताय, तर ते फक्त सांगायचं की हे ओळखायचं तिचं फेवरेट काय असेल किंवा ह्याचं फेवरेट काय असेल. ओके? तर सत्याला कुठली गोष्ट आवडत नाही? कुठली गोष्ट आवडत नाही? हा. त्याला इग्नोर केलेलं नाही आवडत त्याला. हो. मग मंजूला कुठली गोष्ट आवडत नाही? आवडत नाही, तिला खूप अटेन्शन दिलेलं आवडत नाही. बापरे. अपोजिट. अपोजिट. बरोबर. इट इज ट्रू. बरोबर. चहा आवडतो की कॉफी आवडते मंजूला? चहा. ओके. सत्याला चहा आवडतो की कॉफी आवडते? कॉफी आवडते. देन स्वीट और स्पायसी आवडतं मंजूला? हा. तसं तर तिला दोन्ही आवडतं. तिला खाण्याच्या बाबतीत तिला सगळं आवडतं, फक्त ती आता स्वीट थोडं कंट्रोल करते कारण डाएट अँड ऑल.
आणि ह्याला सत्याला स्वीट आवडतं. म्हणून तू गोड आहेस का? आता दिली बा, आता गेली. ठीक आहे. सेटवरती काम करताना मंजू वायफळ नाही म्हणता येणार, पण एक ब्रेक असतो ना मध्ये, त्या वेळेमध्ये ती काय करते? काय सांगू शकतोस काय? मला नाही. ती बसते कुठेतरी शांत जाऊन एकटी आणि ती आराम करते बेसिकली, कारण आम्ही खूप हेक्टिक शूट करतो, कधी कधी डे नाईट शूट करावं लागतं. तर आमच्या दोघांचंही तेच आहे की जेवढं रेस्ट मिळेल तेवढं रेस्ट करणं आणि एकांत शोधणं, शांतता शोधणं. मला गरज आहे ऍक्च्युली तुम्हा लोकांना. सध्या पार्टी पर्सन आहे की असं एकटं राहायला आवडतं त्याला? नाही, दोन्ही. मिळाले ओकेजनली तो. ओकेजनली फुल ऑन पार्टी पर्सन. एकदा गेला एकटा की एकटा, मग तो कुणाचाच नाही. ओके. मंजूला वाचायला आवडतं की मूवीज बघायला आवडतात? मूवीज, आय थिंक मूवीज. सत्याची फेवरेट मूवी कुठली असेल? इनसाइड आउट. वन ऑफ माय फेवरेट. नाईस. खूप भारी वाटलं मला. फक्त एक जाता जाता सांगा की डिस्क्राईब वन वर्ड सत्या, डिस्क्राईब वन वर्ड मंजू. अरे वन वर्ड. वन वर्ड. मॅच्युअर. नाईस. कॉन्फिडेंट. ओके, नाईस. मी हा एकालाच प्रश्न विचारलाय. आज मी 3 ते 4 इंटरव्ह्यू घेतले. मी एकालाच प्रश्न विचारला होता की कॉन्स्टेबल मंजूला जर वन वर्ड मध्ये डिस्क्राईब करायचं असेल तर तुम्ही काय कराल? कॉन्स्टेबल मंजूला इतका मोठा सायलेन्स. ठीक आहे, 2 वर्ड मध्ये, 2 वर्ड मध्ये सांगा. किंवा तुमच्या मनाबद्दल इतका 1 वर्षाचा 3 प्रवास. वर्ड आहेत, पण 3 वर्डचा एकच वर्ड आहे, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट, आय थिंक. ओके, नाईस. किंवा तुझा 1 वर्षाचा प्रवास आता झाला, त्या बाबतीत तुला काही बोलायचंय का? ग्रेटफुल फील होते की एवढा मोठा चान्स मिळालाय आणि एवढ्या कमी टाइम स्पॅन मध्ये एवढी लोकप्रियता मिळते आम्हाला. बस ग्रेटफुल आहे आणि हेच हवं होतं. सुंदर आहे. फक्त सगळ्यांनी तुला उखाणे घ्यायला लावले असतील, पण मी जरा वेगळं घ्यायला सांगते की तुम्ही एकमेकांबद्दल छोटीशी गोड गोष्ट बोला जी तुम्ही आतापर्यंत एकमेकांना बोललीच नसाल. बोलली नसेल मग अवघड आहे. करा, बोला की एखादी गोष्ट तुला सांगावीशी वाटते एकमेकांना. आय थिंक शी इज ब्रेव्ह, बोल्ड अँड ब्युटिफुल. शी इज ग्रोईंग टू वेल आणि मला छान वाटतं. म्हणजे मी तिचा खूप आधीपासूनचा मित्र आहे आणि मी तिला बघितलंय, डे 1 पासून बघितलंय. त्याच्या आधी पण आम्ही काम केलंय, टाइम स्पेंड केलाय एकत्र. सो ज्या पद्धतीने ती ग्रो करते, ज्या पद्धतीने ती लाईफ हँडल करते, मला खूप छान वाटतं. मी सांगेन की सगळ्या गोष्टीत हा परफेक्ट आहे, फक्त हा खूप ओव्हर थिंकिंग करतो. त्यातून थोडंसं बाहेर पड, स्वतः शांत फील करशील मग. चालेल, थँक्यू सो मच. तुम्हाला ऑल द बेस्ट आणि खरंच मनापासून ऑल द बेस्ट की तुम्हाला अजून खूप हेक्टिक शेड्यूल पार पाडायचं आणि हे एपिसोड्स पूर्ण पुढे आणायचे आहेत आणि प्रेक्षकांचं असंच प्रेम तुम्हाला मिळत राहू. जाता जाता फक्त प्रेक्षकांना एक संदेश किंवा तुम्हाला एखादी नोट सांगायची असेल ती सांगा. 22 मार्च ते 26 मार्च लग्नाचे एपिसोड्स टेलिकास्ट होणार आहेत. सो रोज रात्री 8 वाजता कॉन्स्टेबल मंजू सन मराठीवर नक्की बघा. येस, थँक्यू.